Namaskar once again and welcome to the Marathon Mindsets. We have with us one of the most important person from the organizing committee of the Pune International Marathon. The city of Pune has seen the marathon change drastically over the last 38 years. This year is going to be the 38th edition and we are expecting a few more changes. We are going to talk to Mr. Rohan More, who himself has been a swimmer. As a matter of fact, a record-breaking and award-winning channel swimmer, international swimmer. Let's talk to him about the Pune International Marathon. काय संबंध स्विमिंग एकीकडे मॅरेथॉन दुसरीकडे कसं काय? पुणेकर हा संबंध आहे. अच्छा. पुण्याच्या तळातळात रसातळात प्रत्येक माणसाच्या मनात भिनलेली ही मॅरेथॉन आहे. हो. आणि फक्त पुण्यातच नाही, पुण्यापुरती मर्यादित नाही, ही देशाच्या प्रत्येक भागात ही पोचलेली मॅरेथॉन आहे. बरोबर. वास्तविक पाहता जर आपण इतिहास पाहिला तर ही भारताच्या मॅरेथॉनची जननी आहे. अगदी जे पुण्यानी हे मॅरेथॉनचं कल्चर हे भारताला शिकवलं. नक्कीच. म्हणजे जी पहिली एडिशन आपण म्हणतो ती नॅशनल लेवलची झाली. हो. त्यानंतर आपण इंटरनॅशनल सर्टिफिकेशन मिळवलं. 1984ची मॅरेथॉन आपली भारतातली पहिली आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन झाली. अगदी की जिथे परदेशी खेळाडू येऊन पार्टिसिपेट झाले आणि ती परंपरा आपण जपली पुढे. मला आठवतंय की मी पहिल्यांदा जेव्हा पडलो तेव्हा 5वीत असेल पहिल्यांदा. 5वीपासून ते 10वीपर्यंत साधारण मुलं त्यावेळेस मॅरेथॉन पळायचीच, कारण तेव्हा प्रत्येक शाळा ही पुणे मॅरेथॉनमध्ये सहभाग घ्यायची. असं तुम्हाला एकही पुणेकर सापडणार नाही की ज्याला पुणे मॅरेथॉन पडलेली नाही. म्हणजे प्रत्येक माणसाला ही मॅरेथॉन माहिती आहे. प्रत्येक माणूस आयुष्यात एकदा तरी ही मॅरेथॉन पडलेला आहे, अशी ही मॅरेथॉन. पण कसे बदल झालेले आहेत मॅरेथॉनमध्ये? म्हणजे तेव्हाची मॅरेथॉन आताची मॅरेथॉन काय पाहतोस? मॅरेथॉन हा एक खूप जिव्हाळ्याचा विषय झाला आजकालच्या काळात. पूर्वी जी मी बघितलेली मॅरेथॉन आहे किंवा अनुभवलेली मॅरेथॉन आहे ती मॅरेथॉन ही एक रेस होती. ती एक रेस म्हणूनच बघितली जायची. बरोबर. आणि जसं मी मगाशी म्हणालो की बाबा मी मॅरेथॉन पळालो तर तो मी ॲज अ एक काय म्हणतात एन्थ्यू रनर होतो. आणि आत्ताचा जो तुम्ही मॅरेथॉन बघताय हा मॅरेथॉन हा एक रेस हा एक पार्ट आहेच आहे. त्याच्याबरोबर हा एक इव्हेंटसुद्धा आहे. बरोबर. तर इव्हेंट का म्हणावा याला, तर याच्यामध्ये बरेच ॲमॅच्युअर्स पण पळतात. हो. त्यांचे गोल्स घेऊन पळतात. काही लोकांचे हेल्थ गोल्स असतात, त्यांना काही एक वेगळं करून दाखवायचं असतं म्हणून ते पळतात. हा एक त्यांचा एक चांगला आस्पेक्ट असतो. काही लोकांचा सोशल मीडिया इन्फ्लुएन्स म्हणून एक ऑप्शन असतो की बाबा माझा शेजारचा पळतोय, माझा मित्र पळतोय, मैत्रीण पळतेय म्हणून मी पळतोय, मला माझा व्हिडिओ टाकायचा म्हणून मी पळतोय. किंवा असा एक इन्फ्लुएन्स असतो की माझ्या कंपनींनी मला पळायला सांगितले कारण त्यांची एक ॲक्टिव्हिटी त्यांना कम करून दाखवायची. असे एक वेगवेगळे अँगल आता फॉर्म झालेत मॅरेथॉनमध्ये. पूर्वीचं मला आठवतं आहे की मॅरेथॉन सुरू झाली आणि ती बघायला रस्त्यावर गर्दी असायची. आणि ती गर्दी का असायची त्याचं आकर्षण होतं की फॉरेन ॲथलीट्स. हो. कारण त्यांना पळताना बघून एक वेगळीच ऊर्जा आपल्यात निर्माण व्हायची. नक्कीच. आणि त्यांना पळताना बघून आपले किती ॲथलीट्स तयार झाले आहेत. म्हणजे केवळ पुण्यातले असे नाही की महाराष्ट्राने ॲथलीट्स आपल्याकडून तयार केलेले आहेत. इंडिया लेवलचे ॲथलीट्स आपल्या इथून पळून गेलेले आहेत. त्यांना एक चांगलं पेसिंग मिळायचं म्हणून ते आपल्या इथे पळायला यायचे की जेणेकरून बाहेरच्या देशात जाऊन खर्च न करता आपल्याला इथं रेडीमेड त्या ॲथलीट्सबरोबर कॉम्पीट करायला मिळतं आहे. एक वेगळा अनुभव मिळतो आहे जेणेकरून त्यांना नॅशनल टुर्नामेंट्सला फायदा व्हायचा, इंटरनॅशनल क्वालिफिकेशन्सला फायदा व्हायचा किंवा इंटरनॅशनल कॉम्पिटिशनमध्ये ते जर पार्टिसिपेट होणार असतील तर त्याच्यामध्ये त्यांना फायदा होता की त्यांना रेडीमेड पेसिंग इथे मिळायचं. त्यांना त्यांच्या मेन स्पर्धेची पूर्वतयारी कशी झाली याचा एक आढावा त्यांना या रेसमधून मिळायचा. बरोबर. इव्हन तुम्हाला आठवत असेल की पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉननी जेव्हा 25वी एडिशन आली त्यावेळेस एशियन मॅरेथॉनसुद्धा ऑर्गनाईज केलेली आहे. अनेक नॅशनल मॅरेथॉन ऑर्गनाईज केल्या. अशी ही पुणे मॅरेथॉनची परंपरा आहे. पण आता मगाशी तू म्हणालास तसं ॲमेच्युअर आणि प्रोफेशनल्स. ॲमेच्युअर्सचं काय होतं की ते येतात, सहभागी होतात, निघून जातात, त्यांचा गोल साध्य झाला असतो. जेव्हा प्रोफेशनलचा वेळ येतो, जेव्हा व्यावसायिक धावपटू येतात तेव्हा काही गोष्टी आवश्यक असतात, त्यांच्यासाठी काहीतरी करायला लागतं. काय काय केलं जातं पुणे मॅरेथॉनमध्ये या व्यावसायिक धावपटूंसाठी? पुणे मॅरेथॉनमध्ये पुणे मॅरेथॉन हा बेसिकली एक ट्रस्ट आहे. त्याच्या अंतर्गत आपण वेगवेगळे बरेच कार्यक्रम घेतलेले आहेत. जसं आपण तळागाळातले गावाकडची जी मुलं असतात त्यांना बऱ्याचदा हेल्प करतो. त्यांच्या राहण्या खाण्याची सोय होते. त्यांचे पूर्णपणे आपण कधीच कोणाकडनं फी घेत नाही, कारण आपल्याला माहिती आहे की हा पुढे जाऊन हा खेळाडू
आपलंच नाही तर देशाचं नाव रोशन करणार आहे. नक्कीच. त्यांच्या ट्रेनिंग प्रोग्राम्समध्ये आपण त्यांना सपोर्ट करतो. वेगवेगळे ट्रेनिंग प्रोग्राम्स, वेगवेगळे जे एक्सपर्ट्स ज्यांना आपण म्हणतो, फॉर एक्झाम्पल आता ज्या नवीन नवीन टेक्निक्स आहेत, राईट फ्रॉम स्पोर्ट्स सायकोलॉजी असेल, त्यांना डाएट प्लॅन असेल, त्यांना फिजिओथेरपीचे टेक्निक्स असतील, त्यांना एक स्पेसिफिक ट्रेनिंग प्रोग्राम किंवा स्पेशलाइज ट्रेनिंग प्रोग्राम कसा द्यावे याचे पण आपण त्यांना पुणे मॅरेथॉनच्या ट्रस्टमार्फत आपण त्यांना सोयीसुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत यापूर्वी. आणि पुढे सुद्धा आपला तो मानस आहे. कदाचित आजचा हा जो उपक्रम आहे मॅरेथॉन माइंडसेट्स, हा सुद्धा याचाच एक भाग आहे. काय कल्पना आहे ह्याच्या मागची, म्हणजे हे पॉडकास्ट मॅरेथॉन माइंडसेट हा पॉडकास्ट सुरू करण्यामागे दोन एक हेतू आहेत. एक तर ज्यांना मॅरेथॉन किंवा रनिंग ॲज अ करिअर करायचं आहे त्यांना एक एक्सपर्टाईज मिळावं, एक प्लॅटफॉर्म मिळावा. प्लस काही ॲमॅच्युअर रनर्स आहेत ज्यांनी पुणे मॅरेथॉन बघून किंवा बाकीच्या मॅरेथॉन बघून पळायला चालू केलं किंवा हेल्थ गोल हा मनापुढे ठेवून हा रनिंग चालू केलं. त्यांच्यापुढे अनेक समस्या आहेत किंवा त्यांना व्यवस्थित ट्रेनर कसा चूज करावा हे माहीत नसतं, त्यांना डाएट कोणता फॉलो करावा हा माहीत नसतं, बऱ्याच मिसकन्सेप्शन आहेत, काही गोष्टी याच्याकडनं ऐकल्या त्याच्याकडनं ऐकल्या म्हणून फॉलो केल्या जातात किंवा माझा मित्र असा फॉलो करतो म्हणून मी त्याच्यासारखंच फॉलो करून पळतो आहे, अशा गोष्टी आहेत. सो त्यांना ते एक्सपर्ट नॉलेज नाही आहे आणि प्रत्येक गोष्टीचं एक्सपर्ट नॉलेज ते जर घ्यायला गेले ॲज अ ॲमॅच्युअर म्हणून, सो त्यांना हे खूप कॉस्टली पडणार आहे किंवा हे प्रत्येक गोष्टी त्यांना प्रत्येक ठिकाणी जाणं भाग पडणार आहे. आता जर सपोज मी जर माझा विचार केला तर आत्ता मी एक ॲज अ फॅमिली पर्सन आहे, मी माझा जॉब करतो, माझं एक लाईफस्टाईल आहे. नक्कीच. हे सोडून मी हेल्थ गोल म्हणून बघतोय ॲज अ रनिंग. तर हे बघताना मला कुठेतरी एक वर्क लाईफ बॅलन्स असणं आवश्यक आहे, जो आजकालच्या काळात मी बघतोय की ॲमॅचर्समध्ये थोडा थोडा मिस व्हायला लागला आहे. कारण काही ट्रेनर्स त्यांना ॲग्रेसिव्ह ट्रेनिंग प्लॅन देतात की जेणेकरून त्यांना काय होतं की त्यांचा वर्क लाईफ बॅलन्स बिघडतो. ऑब्व्हियसली जर सपोज मी आयुष्यात कधीच पळलेलं नाही आहे आणि मी 40 नंतर पळायला लागलो किंवा 30 नंतर पळायला लागलो तर माझे स्नायू किंवा माझं बॉडीचं जे पोश्चर आहे ते त्याआधी कधीच ट्रेंड नव्हतं. नक्कीच. आणि आता अचानक मी माझ्या वडिलांना म्हणतोय की मला डायरेक्ट मॅरेथॉन पळायची आणि का तर माझा मित्र पळला आणि त्यांनी अमुक एक कोच निवडला आणि त्यांनी त्याला 6 महिन्याचा प्लॅन दिला. 6 महिन्यात मी पण तो प्लॅन फॉलो करणार आणि आज मी मॅरेथॉन पळणार. पण मी एकच नाही पळणार, मग मी वेगवेगळ्या देशात जाऊन पळणार किंवा वेगवेगळ्या टेरेनवर जाऊन पळणार. सो ह्या सगळ्या गोष्टी कशा ॲडॉप्ट करता येतील त्या रनर्सला हे माहिती करून देणं हे आमचं कर्तव्य आता आम्ही मानतोय. कारण आम्ही असा विचार करतोय की वी केअर फॉर द सोसायटी. नक्कीच. असं नाही की फक्त मॅरेथॉन ऑर्गनाईज केली आणि झालं, जेणेकरून त्या रनर्सला एक संदेश चांगला मिळेल, त्याला त्याची लाईफस्टाईल मॅनेज करण्यात फायदा होईल, हा त्याच्या मागचा एक उद्देश आहे. पण या मॅरेथॉनमध्ये जसं आपण मगाशी म्हटलं तसं ॲमॅच्युअर रनर्स आहेत, व्यावसायिक रनर्स आहेत आणि तू म्हणालास तसं काही लोक त्यांच्या हेल्थ गोल करतात, त्यांच्या आरोग्यासाठी धावतात. त्या दृष्टीनं मॅरेथॉनतर्फे काय केलं जातं, मॅरेथॉन ट्रस्टतर्फे काय केलं जातं? आता आम्ही त्यासाठीच ही मेन पॉडकास्ट सिरीज चालू केली आहे. ज्यांना हेल्थ गोल म्हणून हे करायचं आहे की त्यांनी त्यांचा हेल्थ गोल कसा प्लॅन करावा. बाबा हेल्थ गोल हा काही एक जादूची काठी नाही आहे किंवा कोणी दाखवलं आणि असं फिरवलं आणि 3 महिन्यात मी एकदम एक्सपर्ट झालो, माझी हेल्थ एकदम 6 पॅक आले, मला असं होणार नाही आहे. असं म्हणता येईल की हेल्थ गोल इज नॉट अ डेस्टिनेशन, इट्स अ जर्नी. आणि ही लाईफ लॉंग जर्नी असली पाहिजे. म्हणजे असं नाही की बाबा मी एकदम ॲग्रेसिव्ह प्लॅन केला आहे माझ्या ट्रेनिंगचा आणि मी एक 6 महिन्यात मॅरेथॉन पडलो म्हणजे मी एक्सपर्ट झालो किंवा माझा हेल्थ गोल अचीव झाले. त्याच्या मागचं हेल्थ गोलचं कारण तुम्हाला समजलं पाहिजे. तुमचं हेल्थ गोल का इम्पॉर्टंट आहे, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग टू अंडरस्टँड. ते जर तुम्हाला कळलं नाही तर मग आजकाल आपण बघतोच आहे, मी पेपरमध्ये वाचतो, न्यूजमध्ये बघतो की बाबा यंग एजमध्ये लोकांना हार्ट अटॅक येत आहेत किंवा अगदी लहान वयात लोकांना डायबिटीज होत आहेत, ब्लड प्रेशरसारखे आजार होत आहेत. त्यामुळं त्याच्यासाठी काय कारणीभूत आहे आपलं की जी लाईफस्टाईल आपण जगतो आहे, आपलं बाहेर खाणं होतं, आपल्या ऑफिसमध्ये डिमांडिंग प्रेशर्स असतात, काही टार्गेट्स असतात, ते अचीव करावं लागतात, जेणेकरून आपली लाईफस्टाईल ही पूर्णपणे एक वेगळ्या वळणाकडे गेली आहे आणि जेणेकरून आपण हेल्थला जे बेनिफिट देणारे व्यायाम आहेत किंवा एक्सरसाइज आहेत किंवा डाएट आहे ते विसरत चाललो आहे हळूहळू. नक्कीच. सो ते पूर्वपदावर आणणं, मग ते पूर्वपदावर आणताना कोणीतरी असं म्हणणं हे चुकीचं आहे की बाबा मी तुम्हाला 6 महिन्यात तुमची हेल्थ परत देईल.
सो ती जर्नी एक्सपिरियन्स करण्यासाठी तुम्हाला या पॉडकास्ट सिरीजचा खूप उपयोग होईल. आम्ही वेगवेगळे क्षेत्रातले एक्सपर्ट्स इथे बोलवणार आहोत. हो. राईट फ्रॉम, जसं मी मगाशी म्हणलं की तुम्हाला स्पोर्ट्स सायकॉलॉजिस्ट पण असतील जे तुम्हाला मदत करतील की तुमचा एखादा दिवस बुडला ट्रेनिंगचा तर त्याचा काय फरक पडतो, किंवा त्याचा इम्पॅक्ट तुम्ही तुमच्या दुसऱ्या दिवशीवर करून घेऊ नका, किंवा त्या दिवशीच्या तुमच्या ऑफिसच्या लाईफमध्ये त्याचा इम्पॅक्ट करून घेऊ नका. त्यानंतर तुमचं डाएट काय इम्पॉर्टंट आहे आणि किती इम्पॉर्टंट आहे. किंवा आता आपण मॅरेथॉन म्हणतो, मॅरेथॉन इज अ एंड्युरन्स स्पोर्ट्स, त्याच्यामध्ये हायड्रेशन कसं इम्पॉर्टंट आहे, त्याचं हायड्रेशनचे काय फायदे आहेत, जर नाही घेतलं तर त्याचा कसा डिसॲडव्हान्टेज बॉडीला होतो त्याचा आहे. इवन तुम्ही तुमचा कोच कसा निवडावा, कोचकडनं तुम्ही काय एक्सपेक्ट केलं पाहिजे. जर तो तुम्हाला ॲग्रेसिव्ह प्लॅन देत असेल तर तुम्ही त्याला काय सांगणं गरजेचं आहे, ना की माझा फ्रेंड करतो आहे किंवा माझी मैत्रीण करते म्हणून मी ॲग्रेसिव्ह प्लॅन घेणं गरजेचं आहे का. ह्या अशा सगळ्या गोष्टींचा आम्ही विचार करून ही पॉडकास्ट सिरीज प्लॅन करतो आहोत. बरं, हे झालं या पॉडकास्ट सिरीजबद्दल. पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉनबद्दल बोलायचं झालं तर मॅरेथॉनच्या आयोजनामध्ये एकंदरीत तांत्रिकदृष्ट्या खूप बदल झालेले आहेत. तर असे काय बदल करून घेतलेत आणि करून घ्यायची इच्छा आहे, काय केलं जाणार आहे? पुणे मॅरेथॉन जर असं आपण बघितलं, मगाशी जसं मी म्हणलो की पुणे मॅरेथॉन ही एक रेस होती. ठीक आहे, रेसच्या दृष्टीनं आम्ही अजूनही आणि तेव्हाही पूर्ण फुलप्रूफ आहोत आणि राहू. फुलप्रूफ आहोत म्हणजे काय की आम्हाला एक सेट ऑफ रूल्स आखून दिलेले असतात ॲपेक्स बॉडीने. फॉर एक्झाम्पल इंटरनॅशनल ॲथलेटिक्स फेडरेशन असेल, ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया असेल, अगदी पुणे डिस्ट्रिक्ट ॲथलेटिक ॲमेच्युअर असोसिएशन असेल, त्यांनी एक सेट ऑफ रूल्स आखून दिले आहेत. त्या रूल अंतर्गत आम्ही त्या नियमांचं काटेकोरपणे पालन करतो जेणेकरून आमची रेस ऑर्गनाईज होते. बरोबर. हा झाला रेसचा पार्ट, जे आम्ही पूर्वीपासून करत असतो आणि आत्ताही करतो आणि अजूनही करत राहू. पुढचा पार्ट आला की आम्ही एक 2010-11 एक ट्रेंड बदलताना पाहिला. समहाऊ आम्ही अजूनही विचार करतो की त्या ट्रेंडबरोबर आम्ही त्या काळात बदलू शकलो नाही. तो ट्रेंड काय होता की पुणे मॅरेथॉननी एक हिस्ट्री क्रिएट केली होती. हो. पुणे मॅरेथॉन हिस्ट्री कशी क्रिएट केली की पुणे मॅरेथॉनमुळे लोक पळायला लागली. हो. पुणे मॅरेथॉन लोकांना कळायला लागलं की 42 किलोमीटर हे डिस्टन्स असतं आणि ते पळायचं असतं. करेक्ट. लोक स्वतःहून पळायला लागले, तो नंबर वाढत राहिला आणि त्या वाढत्या नंबरपर्यंत त्यांना रेसमध्ये सहभागी करणं हे आमच्या दृष्टीनं चुकीचं झालं. आम्हाला कळलं नाही त्यावेळेस की ते रेस नाही करू शकत. हो, ते गंमत म्हणून धावायला, ते गंमत म्हणू शकतो आपण. गंमत म्हणणं चुकीचं आहे, पण ते हेल्थ गोल म्हणून पळू शकतात. बरं, हेल्थ गोल म्हणू शकतात किंवा त्यांची स्वतःची अचिव्हमेंट म्हणून एक पळू शकतात आणि त्याच्यामध्ये ते खूप आनंदित आहेत. कारण ऑब्व्हियसली एक 42 किलोमीटर पळणं हे काही जोक नाही आहे आणि त्याच्यासाठी ते वर्षानुवर्ष ट्रेनिंग करतात. त्यांचा एक ट्रेनिंग प्रोग्राम सेट असतो आणि बरेच चांगले आता माझे मित्र पण आहेत की ते वर्षानुवर्ष पळत आहेत आणि आज चांगल्या बऱ्यापैकी नाही म्हटलं तरी 20-30 फुल मॅरेथॉन पळलेत. पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉनसुद्धा ते कैक वर्ष पळत आहेत. बरोबर. अशी हिस्ट्री असताना आपण त्यांच्यासाठी ही रेसची डेफिनेशन थोडी बदलली पाहिजे. सो त्यांना काय आवश्यकता असते हे जाणून घेणं गरजेचं होतं. सो गेले 4-5 वर्ष आम्ही सतत त्या गोष्टीवर अभ्यास करतो आहे की बाबा जर मी ॲज अ प्रोफेशनल रनर नाही आहे, जो धावपटू मॅरेथॉन ही ॲज अ रेस पळताना 2 तास 20 मिनिट 2 तास 10 मिनिट वेळात कम्प्लीट करतो, टार्गेट अचिव्हमेंटनी पळतो, तर तो एक वेगळी कॅटेगरी आम्ही केली. त्याच्यासाठी लागणाऱ्या जो सेट ऑफ रिक्वायरमेंट्स आहेत तो वेगळा आम्ही पूर्णपणे हे केलेला आहे. त्याच्यानंतर हा सेट ऑफ रिक्वायरमेंट्स आम्ही वेगळा केला की ज्याच्यामध्ये असे रनर्स आहेत की ते 3 तासापासून ते 6 तासापर्यंत वेळ घेतात. हो. सो त्याची सेट ऑफ रिक्वायरमेंट्स वेगळी आहे. आम्ही हळूहळू ती अडॉप्ट करत गेलो. मग त्याला काय लागतं की त्याला बाबा पाणी जास्त प्यायला लागतं कारण तो नवीन रनर आहे, म्हणून मग आम्ही प्रत्येक किलोमीटरला पाणी ठेवत गेलो. त्याच्यानंतर आम्हाला कळलं की त्याला हायड्रेशनची म्हणजे इलेक्ट्रोलाइट्सची पण गरज पडते. आम्ही इलेक्ट्रोलाइट्ससुद्धा ॲड केले प्रत्येक किलोमीटरला. त्यानंतर त्याला चिअरिंगची गरज पडते कारण तो लेफ्ट आउट असतो. आम्ही थोडेसे आमच्या व्हॉलेंटियर्सला चेअरफुल केलं की त्यांना इन्स्ट्रक्शन्स दिल्या की त्यांना तुम्ही या लोकांना चेअर करा कारण 2000 रनिंग आपल्या लिमिटला चॅलेंज करून पळणार आहे. सो दे नीड्स अ मोटिवेशन. सो त्यासाठी आम्ही ती सोय केली. त्यानंतर आम्हाला असं कळलं की जसं पुणे मॅरेथॉन स्वरूप बदललं, पूर्वी ही मॅरेथॉन सकाळी ऑर्गनाईज व्हायची, त्यानंतर हळूहळू आम्ही एक मिडनाईट मॅरेथॉनचा प्रयोग केला. त्यानंतर आता आपण ही पहाटे 3 वाजता ऑर्गनाईज करतो. सो अशा वेळेस बऱ्याच ठिकाणी कधी कधी अंधार असू शकतो, कधी कधी वाहनांचा उद्योग आपल्याला बघायला मिळतो. म्हणून आपण सायकलिस्ट व्हॉलेंटियर ॲड केले या लोकांसाठी की या लोकांच्या सुरक्षेसाठी. नक्कीच. कारण कसं होतं की एक 6 तासानंतर तो दमलेला असतो, त्याच्याबरोबर कोणीतरी त्याला माणूस दिसला बरोबर
तर त्याला असं एक वेगळं मोटिवेशन होतं की त्याला एक फील गुड फॅक्टर होतं की बाबा ओके माझ्यासाठी कोणतरी आहे बरोबर जो माझी काळजी घेतोय, आणि तो जो रेस सोडण्याच्या तयारीत असतो तो ती पूर्ण करतो. आणि हे त्याचे अनुभव लोकांनी आम्हाला सांगितलेले आहेत की आम्हाला या गोष्टीमुळे खूप आनंद आला ही मॅरेथॉन पाळण्यासाठी. सो अशा प्रयत्न आपण वेगवेगळ्या गोष्टी अजूनही शिकतोय, अंमलात आणतोय आणि अजूनही शिकत राहू की जेणेकरून रनर्सला या गोष्टीचा खूप फायदा होईल आणि नवीन रनर्सला फायदा होईल. नक्कीच. आपण भविष्यात या मॅरेथॉनकडे कसं पाहतो? आज आपण म्हणजे मी एक डेटा ॲनालिसिस केला फक्त मॅरेथॉन रनर्सचा, म्हणजे 21, 5, 10 ही वेगळी कॅटेगरी आपण ठरवू, फक्त मॅरेथॉन रनर्सचा. आपल्याला असं करायचं आहे की आपले मॅरेथॉन रनर्स हे निदान 2,000 ते 3,000 रुपये पळतील निदान. आज मी बघतोय, जेव्हा मी ह्याची सूत्र हातात घेतली, माझ्या मामा जेव्हा दिवंगत झाले त्यानंतर, त्यावेळेस इंडियन रनर्स, मॅरेथॉन रनर्स, पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉन पाळणे इंडियन रनर्स, मी फॉरेनरबद्दल बोलत नाही कारण फॉरेनर ऑलरेडी 100, 100, 125 आपल्याकडे पळतात, हे फक्त 30 ते 40 होते. गेल्या वर्षीचा आकडा हा 550 पर्यंत पोहोचला आहे. अच्छा, म्हणजे भारतीय धावपटू 40 वरनं 500 वर पोहोचलाय. वा. तो आम्हाला येत्या 3 ते 4 वर्षामध्ये 2,000 पर्यंत न्यायचा आहे. अतिउत्तम. फक्त मॅरेथॉन रस्ता. बरं, म्हणजे पूर्ण मॅरेथॉनचा. म्हणजे बाकीच्या कॅटेगरीमध्ये लोक असतातच, पण पूर्ण मॅरेथॉन पळणारे लोकांनी हा इव्हेंट ॲज अ कॅलेंडर इव्हेंट डिफाईन केला पाहिजे की हा मला ही मॅरेथॉन आयुष्यात एकदा पळायची. का तर ही एक हिस्टॉरिक मॅरेथॉन आहे, ही देशाची पहिली मॅरेथॉन आहे आणि ही पुण्यातली अशी एकमेव मॅरेथॉन आहे की ती अजूनही सिटीमधनं पळते. तुम्ही जर पुण्यातल्या बाकीच्या मॅरेथॉनशी कम्पेअर केलं तर बाकीच्या मॅरेथॉन सिटीच्या आउटस्कर्ट्सला होतात, स्टेडियममध्ये आजूबाजूला हायवेवर होतात, पण ही पुण्याच्या सिटीमध्ये होणारी ही एकमेव मॅरेथॉन आहे. हे या मॅरेथॉनचं वैशिष्ट्य आहे. ते आपल्याला टिकवायचं आणि ते अजून मोठं करायचं आहे. पण ही अशा प्रकारे 2,000 लोकांचा सहभाग पूर्ण मॅरेथॉनमध्ये व्हावा यासाठी आपण काय करतोय आणि काय करणार आहोत? यासाठी आपण लोकांना वेगवेगळ्या पद्धतीने आकर्षित करतोय, लोकांसाठी ट्रेनिंग प्लॅन्स तयार करतोय, जेणेकरून लोक आपला ट्रेनिंग प्लॅन फॉलो करतील. आत्ता कसं झालंय की मी बरेच लोक असे पाहिलेत की जे आयुष्यात कधीही पळले नव्हते आणि एक मॅरेथॉन पळल्यानंतर ट्रेनर झाले. सो तो एक, जसं आपण म्हणतो की मेडिकल फील्डमध्ये एक प्रोटोकॉल असतो की बाबा माणसाला हार्ट अटॅक आल्यानंतर पहिले तुम्ही ही ट्रीटमेंट करा, काय त्याला तुम्ही श्वास हे करा ते करा, अशा गोष्टी असतात. तो एक प्रोटोकॉल असतो. तसा प्रोटोकॉल आम्ही डिफाईन करायचा प्रयत्न करतो, जेणेकरून जी आज फसवणूक होतीये ॲथलीट्सची किंवा या न्यू रनर्सची ती होणार नाही. म्हणजे नॉट ओन्ली ट्रेनिंग प्लॅन, मग ट्रेनिंग प्लॅन करताना त्यांनी पळण्याबरोबर कुठल्या कुठल्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. की पळण्याबद्दल त्यांनी हायड्रेशनचा कसा विचार केला पाहिजे, पळताना त्यांनी त्याच्या इंजुरी प्रिव्हेंट करण्याचा कसा विचार केला पाहिजे. एवढंच नव्हे तर त्यांनी पळताना किंवा कुठलाही एन्ड्युरन्स स्पोर्ट्स चूज करताना त्याचा वर्क लाईफ बॅलन्स कसा मॅनेज केला पाहिजे इतकंपर्यंत आपण विचार करतोय. आणि त्याचा फायदा नक्कीच त्या ॲथलीटला होईल आणि तो जेव्हा केव्हा पळेल तेव्हा तो पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉनच चूज करेल याचा आम्हाला विश्वास आहे. व्हेरी गुड. माझ्या माहितीप्रमाणे अशा प्रकारचा एक प्रयत्न पुण्यातल्या एका धावपटूंच्या ग्रुपबरोबर झालेला, नांदेड सिटी रनर्स, त्यांच्यावर काय नेमकं आहे आणि त्याचा कसा फायदा होतो? असं पुणेच्या नांदेड सिटी ग्रुपला आपण 12 रनिंग ग्रुप्स अक्रॉस पुणे टायअप केलेले आहेत. सो आता या रनिंग ग्रुप्स आपण वेगवेगळे प्रोग्राम येणार आहोत की तिथे जाऊन त्यांना बेसिक ट्रेनिंग्स देणार आहोत आपण की तुम्ही कसं पळावं. कसं पळावं ही एक वेगळी गोष्ट आहे. म्हणजे आपण पळतो, पळा म्हणल्यावर पळणं ही एक वेगळी गोष्ट आहे आणि तुम्ही एका रेसची प्रिपेअर करून पळा म्हणणं एक वेगळी गोष्ट आहे. जी ज्याला फॉर्म आपण आपल्या टेक्निकल भाषेत म्हणतो, तो फॉर्म कसा असला पाहिजे पळताना, तुम्ही तुमचं कंडिशनिंग कसं केलं पाहिजे, तुमचं स्ट्रेंथ ट्रेनिंगची गरज तुम्हाला काय आहे किंवा का आहे, पळताना तुम्ही कुठल्या काळजी घेतली पाहिजे. किंवा तुम्हाला आता कसं असतं की हे जे रनर ग्रुप्स आम्ही जे ऑनबोर्ड केलेले आहेत त्याच्यामध्ये 40 नंतर पळणारे रनर्स खूप आहेत. सो 40 नंतर आज तुम्ही जर भारतातल्या 40 नंतरच्या लोकांचा जर जनरल ॲनालिसिस केला किंवा कुठेही पेपर उघडून बघितला तर असतं तो माणूस डायबिटिक असतो, त्याला काही ना काहीतरी आजार असतो किंवा बऱ्याच लोकांना ऑफिसमध्ये बसून बसून सायटिकाचा त्रास असतो, काही काही लोकांना मणक्यामध्ये गॅप असतात, असे हे नॉर्मल आजार असतात. सो यातून सुद्धा तुम्ही ओव्हरकम करून, म्हणजे आता यातनं तुम्ही जे पूर्णपणे बरं होणार पॉसिबिलिटी नसते कारण डायबिटीस हा न बरा होणारा आजार आहे, पण तो तुम्ही कंट्रोल कसा करू शकता. तुमच्या लाईफस्टाईलमध्ये तुम्ही गोळ्या औषधं कितपत कमी करून तुम्ही तुमची एक बेटर लाईफस्टाईल कशी करू शकता हे आमचं मेन फोकस राहणार आहे या ग्रुप्सबरोबर करताना. फर्स्ट क्लास, सुंदर. मला वाटतं मॅरेथॉनची आत्तापर्यंतची जी काही वाटचाल आहे
त्या वाटचालीमध्ये खूप फरक पडलेला आहे आणि पुढेही भविष्यात पडणार आहे. तुमच्यासारखे आयोजक यामध्ये आहेत, त्यामुळेच हा बदल घडतो आहे. धन्यवाद. आपण इथे थांबूयात. आजच्या एपिसोडमध्ये आपण बरंच काही ऐकलं पुणे मॅरेथॉनबद्दल. असंच बरंच काही आपल्याला प्रत्येक एपिसोडमध्ये ऐकायला मिळणार आहे या मॅरेथॉन माइंडसेट या पॉडकास्टच्या एपिसोड्समध्ये. तेव्हा सबस्क्राईब करा, बघत राहा मॅरेथॉन माइंडसेट्स. धन्यवाद.